चॉकलेट खायची का तुम्हाला? आता चाललेलं आहे ना, चॉकलेट रोज डे, चॉकलेट डे, काय काय डे. तुमच्या राज्यात पहिलं होतं का? आमच्या राज्यात असलं नव्हतं बाई. ही चॉकलेट आणि असं प्रेम करायचं म्हणलं तरी असे कचा 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 कापला असतं आणि दिला असतं तिकडं कशा ताळ्या बिळ्यात फिरकून. असे आई बाप असे डेंजर होते. आई तर नसायची पण बाप लय डेंजर होते. बरोबर आहे का नाही? तुम्हाला होतं का असं की आई बाप तुमचे डेंजर? आमचा बाप लय डेंजर होता. सोनं चॉकलेट खायची का? नको. छोट छोट आम्ही एवढ्या चॉकलेट मध्ये खुश व्हायचो. ते रात्री पिरियड मध्ये आलते तर एवढ्या चॉकलेट मध्ये व्हायचो का नाही खुश? सांगा लहानपणी. हा, कोण कोण व्हायचं एवढ्या चॉकलेट मध्ये खुश? आमच्या स्कूल म्हणजे स्कूल मध्ये असे यायचे ना, बड्डे बिड्डे असायचे तेव्हा वाटायचे, पोरं पुरी घेऊन यायचे ना. एक पोरगा आणायचं ना, ते माझ्या पाठीमागच बसायचं. पण ते ना घेऊन यायचे ना चॉकलेट बड्डेच्या टायमाला, ते छोटाले हे तर असं नाकात बोट घालायचं, ते शेंबडं होतं. मी त्याच्या खातच नव्हते चॉकलेट. शी असं किती गंध. मी घेतच नव्हते आणि खातच नव्हते. आता ते गेल्या मला म्हणतो, ताई तू पहिली लय मारायची मला. मी म्हणलं आता ताई म्हणतो बरं का. तर मग म्हणतो ते दिवशी आता आम्ही गावाला गेलो तर आम्हाला म्हणत आता ताई लय मारायची तुम्हाला. मला कोणी पोरांनी खोड काढे ना, दगडच घ्यायचे पण दगडानेच मारायचे. लहानपणीची लय आठवण येते मला. कसं आहे ना, लहानपणीच सगळं म्हणजे नाही का आवडतं, म्हणजे नाही का आपलं जे लग्नाच्या आधी होत ते दिवस लय आठवते खरंच लाईफचे, नाही का असं. तर तुमचं कोणाचं असं आठवत असलं, ध्यान येत असलं तर सांगा कमेंट मध्ये. मला पहिले दिवस मस्त आठवते, छान वाटत ते असे दिवस आठवले ना तर एकदम म्हणजे मनच असं फ्रेश होत असे. तुम्हाला आठवते का सांगा. तर बाय.